जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. नमस्कार, मी शब्बीर खान गुने खान, जनहक्क न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. पुसद येथील शासकीय धान्य गोदामात एक गंभीर बाब समोर येत आहे. मी स्वतः प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली असता धान्य भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आता आपणच हा व्हिडिओ पाहूया. शनिवार रविवारचा उल्लेख असलेला ना? हो. या ठीक आहे, इथून सुट्टीच्या दिवसात तारीख 18 ते ओके. आज रविवार सुट्टीचा दिवस असून डीलर कौन है? डीलर किसका है माल? बीबी तीनों गाड़ियाँ अलग अलग है कि एक बीबी के तीनों और वो दो खर्ची. चलो. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात येतो. या ठिकाणी अधिकृत डीलर उपस्थित नसल्याचे दिसून येत आहे. मी विचारणा केली असता डीलर कुठे आहे यावर उत्तर मिळाले, डीलर येत नाही. नीट ऐका, उत्तर काय मिळाले? डीलर येत नाही. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की डीलर अनुपस्थित असताना धान्य वितरण नियमानुसार होऊ शकते का? यासोबतच एक मुद्दा समोर येतो की आज रविवार म्हणजेच शासकीय सुट्टीचा दिवस. अशा परिस्थितीत सुट्टीच्या दिवशी अशा प्रकारचे वितरण वैध आहे का? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. तसेच गोदाम व्यवस्थापकाकडून 18 मार्च 2026 रोजीचे आदेशपत्र मोबाईलवरून दाखवण्यात आले. मात्र हा आदेश 4 महिन्यापूर्वीचा असल्यामुळे तो सध्याच्या परिस्थितीत लागू आहे का याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. तसेच सध्याच्या पाहणी दरम्यान कोणतेही अद्ययावत किंवा नवीन आदेश उपलब्ध करून देण्यात आले नाही. जर असे आदेश उपलब्ध असते तर ते निश्चित सादर करण्यात आले असते अशी अपेक्षा आहे. म्हणूनच या प्रक्रियेचा आधार नेमक्या कोणत्या वैध परवानगीवर आहे याबाबत स्पष्टता होणे आवश्यक आहे. यामुळे एकूणच या संपूर्ण प्रक्रियेचा कायदेशीर आधार काय आहे हा मुख्य प्रश्न निर्माण होत आहे. या सर्व बाबीची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. हा व्हिडिओ प्रत्यक्ष स्थळी जाऊन चित्रित करण्यात आला असून संबंधित प्रशासनाने या प्रकरणी योग्य ती दखल घ्यावी ही अपेक्षा. अशाच सत्य आणि निर्भीड बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.